तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, शेअर्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, एफडीज आहेत, तरी पण एक प्रश्न पडतो, पैसे नक्की कुठे जात आहेत? इन्व्हेस्टमेंट सगळीकडे आहे, पण क्लॅरिटी नाही. अनेक जण वेगवेगळ्या कारणांसाठी इन्व्हेस्टमेंट करतात. टॅक्स सेव्हिंग म्हणून, मार्केट चांगलं आहे म्हणून, कोणीतरी सांगितलंय म्हणून, किंवा फ्युचर ग्रोथसाठी. पण प्रॉब्लेम फक्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा नाहीये. या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचा एकमेकांशी व्यवस्थित मेळ बसत नाही, हा प्रॉब्लेम आहे. प्रॉपर्टी आहे, इन्व्हेस्टमेंट आहे का लाईफस्टाईल ॲसेट आहे, हे अजिबात क्लिअर नसतं. SIP चालू आहे, पण ती कुठल्या फ्युचर गोलसाठी केलेली आहे हे अजिबात क्लॅरिटी नसते. FD केलेली आहे, पण ती शॉर्ट टर्म गोलसाठी आहे का इमर्जन्सीसाठी ठेवली आहे याचा अंदाज नसतो. पोर्टफोलिओमध्ये शेअर्स आहेत, पण त्यामुळे पोर्टफोलिओची रिस्क किती वाढते याचा अंदाज नाही. इन्व्हेस्टमेंट आहेत, पण प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचा रोल क्लिअर नाही. वेल्थ बिल्डिंगमध्ये फक्त ॲसेट्स क्रिएट होऊन उपयोग नाही. या ॲसेट्समुळे होणारे ग्रोथ, स्टॅबिलिटी, लिक्विडिटी, प्रोटेक्शन यासारख्या ॲस्पेक्ट्सचाही विचार व्हायला हवा. तुमच्याकडे किती इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्या इन्व्हेस्टमेंट्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय रोल प्ले करतात हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे SIP, FD, प्रॉपर्टी, शेअर्स, इन्शुरन्स हे सगळं आहे, पण पोर्टफोलिओची क्लॅरिटी नाही असं वाटत असेल तर वेल्थ ग्रोथ बरोबर 1-to-1 सेशन बुक करा. कारण इन्व्हेस्टमेंट असणं महत्त्वाचं आहे, पण त्या इन्व्हेस्टमेंट्स तुमच्यासाठी योग्य रोल प्ले करत आहेत का हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. अशाच प्रॅक्टिकल फायनान्स कन्सेप्टसाठी वेल्थ ग्रोथला फॉलो करा.